इथे नेत्रा येईल किंवा तो विरोचक सुद्धा कधी येऊ शकतो. आपण स्टोर रूम मध्ये बोलूयात. तू जाऊन थांब तिथे, मी आलोच. सॉरी आणि थँक्यू. तू अशी न बोलवता आलीस. तू जाऊन थांब, मी आलोच. साहेब खूप मोठा गोंधळ झालाय. काय? विरोचकाला कळलंय की अस्तिका तुम्हाला भेटली होती. काय? आणि तिला हे सुद्धा कळलंय की आपण अस्तिकाचा वापर करतोय, तिला फसवतोय. तर पण अस्तिका आता इथे आली होती मला भेटायला नागरूपात. इथे बोलणं रिस्की होतं म्हणून मी तिला म्हणालो की आपण स्टोर रूम मध्ये जाऊन बोलूया. नाही नाही नाही, माझं ऐका. तुम्ही आता अस्तिकाला अजिबात भेटायचं नाही. तर पण साहेब तुमच्या लक्षात येतंय का, विरोचकाला सगळं कळलंय. तिला कळलंय आपण अस्तिकाचा वापर करतोय. कदाचित अस्तिकाचा आता तुम्हाला भेटणं हा विरोचकाचाच डाव असू शकतो. ऐका माझं, तुम्ही अजिबात आता अस्तिकाला भेटायचं नाहीये. नाही तर मला आत्ता जाऊन तिला भेटावंच लागेल. यामध्ये खूप मोठा धोका आहे. प्लीज ऐका माझं. नेत्रा आय एम सॉरी, पण यावेळी मी तुझं नाही ऐकणार आहे. मला तिला भेटावं लागेल. तुम्ही काय असं करताय? मी म्हणते ना तुम्हाला नाही भेटू शकत. ती खूप धोक्याचं आहे. प्लीज ऐक ना माझं, प्लीज ऐक माझं. तू जरा शांत हो. मी कशी शांत हो साहेब? तुम्ही एवढ्या मोठ्या संकटात स्वतःला टाकताय. मी कशी शांत? माझं ऐका ना प्लीज, माझं ऐका. प्लीज ऐका, नका भेटू तिला. नेत्रा, आतापर्यंत प्रत्येक वेळी तू एकटी गेलीस आणि प्रत्येक वेळी तुलाही माहिती होतं की तुझ्या बरोबर काही होऊ शकतं. पण तू काय म्हणायचीस नेत्रा? की हे युद्ध आहे आणि ह्या युद्धात तेच घडतं जी देवी यायची इच्छा असते. नेत्रा प्लीज, आता मला माझे युद्ध लढू देत. असं समज की मी अस्तिकाला भेटणं आणि पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीची माहिती तिच्याकडून काढून घेणं ही सुद्धा देवी यायचीच इच्छा असेल. तरी मला प्लीज मला थांबवू नकोस. या युद्धात मी तुझा सारथी आहे ना. वदने विरोचक तुझे कर्म आहे, जपणे जलाला तुझा धर्म आहे. वरदहस्त साक्षात देवी तुला दे, अरे सारथी तूच साक्षात आहे. मला माझं कर्तव्य पार पाडू देत नेत्रा. जाऊ देत मला. अस्तिका, जिथे कुठे असशील तिथून परत ये. माझा विरोचकाचा आदेश धुडकावलास तू, दगा दिलास मला. हिम्मत कशी झाली तुझी? मला न सांगता अद्वैतला भेटायला गेलीस. परत ये, आत्ताच्या आत्ता परत ये. अस्तिका, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर हो. विरोचकाचा आदेश धुडकावून लावलायस तू. गद्दारी केलीस माझ्या बरोबर, दगा दिलास मला. मला न सांगता तू अद्वैतला भेटलीस. आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर हो. अस्तिका, माझ्या समोर का येत नाहीयेस? अद्वैत आणि नेत्रा मूर्ख बनवतायत तुला, फसवतायत तुला, तुझा वापर करून घेतायत. अस्तिका, मी स्वतः केतकी आणि फाल्गुनीला बोलताना ऐकलंय. अद्वैत गोड बोलून तुला जाळ्यात ओढतोय, फसवतोय तुला. तुझं प्रेम आहे त्याच्यावर, पण त्याचं प्रेम नाहीये तुझ्यावर. तो फसवतोय तुला. तू जर अद्वैतला भेटायला गेली असशील ना, तर आत्ताच्या आत्ता मागे फिर. आणि जर मागे फिरली नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या दोघांपैकी एकच जण जिवंत राहील. एकतर तू अद्वैतला मार, नाहीतर मग मी तुला मारेन. ठरव, तू जिवंत राहणार आहेस की तू अद्वैतला मारणार आहेस?
झोपायचंय? हॅलो? अस्तिका, इथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. बरं झालं तुम्हाला भेटायला आलीस. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मी आत्ता इथे आलो तेव्हा तू विरोचकाशी बोलत होतीस. अस्तिका, मला माहित नाही तुला आयडिया आहे की नाही, पण विरोचकाला कळलंय तू मला भेटली होतीस ते. मग आता विरोचक मला सोडणार नाही. नाही अस्तिका, असं काही होणार नाहीये. मी आहे ना तुझ्यासोबत. अस्तिका, आता आपण एक आहोत, त्यामुळे तुझ्या बरोबर चुकीचं असं काहीच घडणार नाहीये. मी अश्युअर करतो तुला. हा, पण एक गोष्ट आहे, म्हणजे विरोचकाने त्याच्या सवयीप्रमाणे, त्याच्या वृत्तीप्रमाणे एखादा नवीन डाव रचलेला असू शकतो. म्हणजे विरोचक कदाचित तुला आमच्याबद्दल, स्पेसिफिकली माझ्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, जे खोटं असेल अस्तिका. पण जर त्याच वेळी तू विरोचकावर विश्वास ठेवशील तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माझ्याविषयी, नेत्राविषयी काहीतरी बोलून विरोचक तुला भटकवण्याचा प्रयत्न करेल, तुझ्याकडून पुन्हा काहीतरी चुकीचं करून घेण्याचा प्रयत्न करेल. नाही, मला काही कळत नाहीये. मी गोंधळून गेले. अस्तिका, मला आता तुझी जास्त काळजी वाटते. म्हणजे काय बघ ना, एखाद्याच्या वाट्याला फक्त सहन करणं एवढंच असतं का? अस्तिका, त्रेतायुगापासून आजपर्यंत तू हे सगळं सहन करतेस. तुझ्याच बरोबर का होतंय असं? त्रेतायुगापासून तुला खूप सहन करावं लागलंय अस्तिका, आणि आजही तुझ्या बरोबर हेच घडतंय. अस्तिका, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? अस्तिका, प्रेम करणं यात चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे अगदीच नैसर्गिक भावना आहे ती. पण जर या तुझ्या भावनेचीच कदर केली जाणार नसेल तर मग विचार करावा लागेल ना. प्रेम करतेस ना माझ्यावर? माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. कदाचित मला शब्दात सांगता येणार नाही एवढं. अस्तिका, प्रेम व्यक्त करण्याची गरज नसते. प्रेम जाणवतं, आणि मला ते जाणवत आहे. मी कशी आणि का प्रेमात पडले तुझ्या मला माहित नाही, पण मी तुझ्या प्रेमात इतकी वाहवत गेले आता की मला हा सगळा प्रवास थांबू नये असंच वाटतंय. पण अस्तिका, या प्रवासात अनेक प्रॉब्लेम्स येतील. खूप चढ उतार असतील, विरोचकाने निर्माण केलेले अडथळे असतील. सुषेण, तू माझ्या सोबत असताना मला कशाचीच भीती नाहीये. मला तुझ्या स्पर्शात दुर्मतचा स्पर्श जाणवतो, आणि आता काहीही झालं तरी मी तुला लांब नाही जाऊ देणार. मग त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अस्तिका, मला असं वाटतं की आपण आपल्या समोर जे अडथळे येणार आहेत त्याची वाट बघण्यापेक्षा ते अडथळे येऊच नयेत म्हणून काहीतरी प्रयत्न करायला हवे. दुर्मतला आणि तुला विरोचकाने वेगळं केलं. विरोचकाने मारले दुर्मतला. तू तुझा सूड पूर्ण कर. तू तुझा प्रतिशोध पूर्ण कर अस्तिका. तूच संपव विरोचकाला. अस्तिका, जर विरोचकच संपला तर आपल्यासमोर काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. अस्तिका, तूच संपव विरोचकाला.
जमेल ना? संपवशील ना तू विरोचकाला? अस्तिका, हे सगळं मी तुला करायला सांगतोय. मी सामान्य माणूस आहे आणि विरोचक खूप शक्तिशाली आहे. पण पण मी कसं संपवू विरोचकाला? म्हणजे हे शक्य आहे का? सगळं शक्य आहे अस्तिका. मी आहे ना तुझ्यासोबत. विरोचकाला कसं संपवायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल कळायला हवं. तुला माहिती आहे का विरोचकाने पंचपेटिकेतली 4थी पेटी कुठे लपवली? नाही. अस्तिका, आपल्याला पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल जर नाही कळलं तर आपल्याला नाही कळू शकणार विरोचकाला कसं संपवायचंय ते. हं? अस्तिका, तू काही करून विरोचकाकडून पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर. अस्तिका, तू अजिबात घाबरू नकोस. मला माहिती आहे विरोचकाशी लढणं सोपं नाहीये, पण आपल्याला लढावं लागेल अस्तिका. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्यामधलं हे सुंदर नातं, तुझं माझ्या आयुष्यात येणं, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेला राग, त्या रागाचं प्रेमात झालेलं रूपांतर, या सगळ्याला काही ना काहीतरी अर्थ आहे अस्तिका. आणि हा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पेट्याच फायदेशीर ठरू शकतात. म्हणून काही करून आपल्याला त्या पेट्या लवकरात लवकर मिळवायला हव्या. त्या पेट्या नेत्राच्या हाती येण्याआधी आपल्या हाती यायला हव्यात. तुझ्या सुडासाठी आणि तुझ्या माझ्या प्रेमासाठी तुला या पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल माहिती मिळवावीच लागेल. तू खूप मोठा धोका पत्करलायस. नाही बाबा, मी खूप क्लिअर होतो. आमचं प्लॅनिंगच झालं होतं तसं. पण अस्तिकाला संशय नाही आला? नाही. अद्वैतचं फोनवरचं बोलणं इतकं खरं होतं की अस्तिकाला संशय येणं शक्यच नाही. तिलाही ते खरं वाटलं असेल. पण आत्या, मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय. ही अशी कटकारस्थानं करणं, कोणाला तरी फसवणं हा मुळात आपला पिंडच नाहीये. ही विरोचकाची वृत्ती आहे, पण तरी आपल्याला हे सगळं करावं लागतंय. मित्र, आपला शत्रू ज्या थराला जातो त्या थराला जाऊन आपल्याला त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि तूच म्हणतेस ना, हे युद्ध आहे म्हणून. मग युद्धात डावपेच खेळावेच लागतात, करावेच लागतात. तू प्लीज गिल्ट घेऊ नकोस. तूच समजावायला. मित्रा, हे बघ, आपण हे सगळं आपल्याला 4थी आणि 5वी पेटी मिळावी म्हणून करतोय. ट्रस्ट मी, आपल्याला लवकरच कळेल काहीतरी 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल. आता ह्यापुढे अस्तिका काय करते हे महत्वाचं आहे. ते आपल्याला कळेलच. मी काढून घेईन तिच्याकडून. या सगळ्यात आपण अस्तिकाला इन्व्हॉल्व केलंय, हा उत्तम प्लॅन आहे. मला असं वाटतं की या युद्धात आपण रुपालीच्या 2 पावलं पुढे आहोत. नाही बाबा, असं अजिबात नाहीये. आपला सामना देवी आईच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात शक्तिशाली शत्रूशी आहे.
विरोचकाशी आहे. हे युद्ध दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललंय. क्षणाक्षणाला गोष्टी बदलत आहेत. आज आपल्याला वाटतंय आपलं पारडं जड आहे, कदाचित उद्या विरोचकाचं पारडं जड असेल. म्हणून आपलं पारडं जड असताना आपण विरोचकापेक्षा पुढे आहोत असं समजून नाही चालणार. ते चुकीचं ठरेल. किंवा विरोचकाचं पारडं जड असताना खचूनही नाही चालणार. आता आपल्याला वाटतंय की आपण अस्तिकाचा वापर करून विरोचकाच्या पुढे चाललोय. पण कदाचित असंही असू शकतं की विरोचक अस्तिकाचा वापर आपल्या विरोधात करतोय. आता हे युद्ध बुद्धिबळाच्या पटासारखं झालंय. दिसायला सोपं साधं, पण तेवढंच अवघड. अनेक डाव टाकले जाते, अनेक चाली खेळल्या जाते. पण आपण शांत चित्ताने विचार करूनच पुढे जायचं. आणि आता या बुद्धिबळात अस्तिका ही एक प्याद आहे. तिला कमी लेखून चालणार नाही. अस्तिका जागी हो मूर्ख. अरे वा, नवीन नाव दिलं गुलामाला. मूर्ख. विसर तिला आता. तुझी अस्तिका गेली. एकटी पडलीस तू. आता पुन्हा शोध दुसरं कोणीतरी. इतके दिवस अस्तिकाचा वापर करून आमच्यावर हल्ले केलेस, पण आता तुझी अस्तिकाच गेली. लक्षात येतंय काय घडतंय? त्रेतायुगात जे घडलं होतं ना, तेच पुन्हा घडतंय. त्रेतायुगात सुषेण तुला सोडून गेला होता, आणि आता कलियुगात अस्तिका आमच्या सोबत देवी आईच्या बाजूने तुझ्या विरोधात लढणार आहे. आता काय करणार तू? कसं लढणार आहे युद्ध? कारण एकटीने तर तुला लढताच येत नाही. तेवढी हिंमत आणि ताकदच नाहीये ना तुझ्यात. सतत कोणाचा तरी वापर करतेस. कधी भाडोत्री गुंड, कधी अनिल म्हात्रे, कधी बंटी मामा, आता ही अस्तिका. खरंच तुला एकटीला काहीच जमत नाही का ग? नुसती नावाला राक्षस आहेस. अगं केतकी काकू आणि फाल्गुनी ताई सुद्धा घाबरत नाहीत तुला. म्हणून सांगते, देवी आईला शरण ये. तिची माफी माग आणि ती जी काही शिक्षा देईल त्याचा स्वीकार कर. तुला आणि तुझ्या देवीला 1000 जन्म घ्यावे लागतील या विरोचकाचा वध करण्यासाठी. हे कलियुग आहे विरोचका. यानंतर जन्म नसतो. त्यामुळे तुझं जे काही होणार आहे ना, ते इथेच होणार आहे. याच जन्मात तुझा अंत इथेच होणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. नेत्र कसला आवाज झाला? काय पडलं? अरे चा, तू पडलीस का?
आणि मला वाटलं काही वेगळंच पडलं. म्हणलं एवढा मोठा आवाज कसा आला? अहंकाराचा पुका फुटला. मी काय म्हणतो मित्र, हा राक्षस आहे. नाही, एक ना एक दिवस जमीनदोस्त होणारच आहे. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्याला याचा मान नको द्यायला. काय हरकत आहे? इथं झोपलीच आहे. तुम्ही जाऊन आराम कर. अस्तिका, तुला जिवंत सोडणार नाही. काकू, बाथरूमची खिडकी तुम्ही उघडली होती का? मी नाही ग. खिडकी उघडी होती. मी आत्ता बंद केली. म्हणजे याचा अर्थ त्या बाईनेच केलंय सगळं. तिनेच केलं असणार. कारण खिडकीतून नाग आत येऊ शकतो. आणि मग बापरे, मी याचा विचारच केला नव्हता. काकू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. विरोचकाने अस्तिकाला तुला काहीही करायला सांगितलं असलं तरी अस्तिका काहीही करणार नाही आता. आणि जरी ती काही करणार असेल तर आधी ती मला सांगेल. थँक्यू सो मच. काय थँक्यू काय म्हणताय तुम्ही? नेत्रा, तू बघितलं नसतंस तर मला कळलंच नसतं ना. पण आता अजिबात टेन्शन नाही. बरं, तरी मी काय म्हणते, तुम्ही आजींच्या खोलीत झोपता का? कशाला? आजींच्या खोलीतल्या खिडक्या आपण कायमच्या बंद केल्या आहेत ना. तिथे काहीच टेन्शन नाहीये. अगं, आता इथेही काही टेन्शन नाहीये. इथल्याही सगळ्या खिडक्या बंद आहेत ना आता. नाही तरी काकू, मला नाहीतर काकू, तुम्ही एक काम करा. तू आणि नेत्रा आमच्या रूम मध्ये झोपा. मी इथे झोपेन. आधी नेत्रा, खरंच याची काहीच गरज नाहीये. आणि आता मी अजिबात घाबरत नाहीये तिला. जे होईल ते होईल. आता मी लढणार. काकू, पण लढण्यासाठी आधी स्वतःला सुरक्षित ठेवणं सुद्धा गरजेचं असतं.